हर हर महादेव मित्रांनो. तर आज आहे शिवरात्र आणि मी शिवरात्री दिवशी आलेलो आहे पाणी भरायला. हे बघा, हे असा आज दिसतोय वावर. तर गहू झालेला आहे असा. तर मग आज भरायचं आहे पाणी. आज आहे शिवरात्र आणि हे डोळ्याला आहे किरपळ्या का होत्या काही समजा मला. दोन्ही कोण डोळ्याला किरपळ्या झालेल्या आहे. काय झालं असेल तर हो आता. तर हर हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो, सकाळपासून लाईटचे 3-4 झटके झालेले. आता ही काय पाणी काय भरून देणार. आता काय करणार याला. आता गेली तर गेली. आता आपण काय करणार याला. तर लाईट व्यवस्थेवर आता बसतो. मग थोडंसं उन्हाचा टाइम झालेला आहे आणि उन्हामुळे मला थोडंसं सावलीत बसावं लागलं. बसलो मग थोडंसं सावलीत. आता तर मग शिवरात्र असल्यामुळं आज आणलेलं आहे फराळ. तर मग आता झाला जेवायचा टाईम. तर मग मी आता फराळ करणार आहे आणि आता जेवायचा टाईम पण झालेला आहे. आता जेवण करतो एकदम. जेवण म्हणजे फराळ करतो एकदम. तर मंडळी, या मग फराळ करायला. आज शिवरात्रीचं फराळ. या मग फराळ करायला. तर मित्रांनो, आता लाईट गेली. आता लाईट गेल्यामुळं जेवायचा टाईम झालेला आहे आणि लाईट येते का काय कधी येईल ती भरोसा नाही. तोपर्यंत आपण फराळ तर करून घ्यावं. मग आता हे बघा, फराळ आणलेलं आहे. डब्यामध्ये फराळ आणलेलं आहे. मग आता मी फराळ करतो. तर मित्रांनो, हे बघा, हे शेजारीचे कांदे आणि हे आपला गहू. तर आता हा गहू, या गावाला आता शेवटचं पाणी. तर आता हा गहू काढायला येईल. आता शेवटचं पाणी भरायचं काम चालू आहे आता. तर मित्रांनो, नवीन रोज नवीन व्हिडिओ पाहिजे. पण मी आता एकाच जागेवर असल्यामुळं रोज व्हिडिओ बनवायला मला टाईम भेटत नाही एवढा. म्हणून मग जेव्हा टाईम भेटेल ना, मग मी तेव्हा व्हिडिओ बनवतो. तर मग आज थोडासा टाईम भेटल्यामुळं मग बनवला व्हिडिओ. तर कधी भेटतो टायमिंग, कधी नाही भेटत. रोज पाणी भरायला यावं लागतं आणि रोज एकाच जागेवर असल्यामुळं ती एकाच जागा दाखवायला जरा बरं नाही वाटत. म्हणून व्हिडिओ बनवत नाही मी. नवीन जागा पाहिजे, नवीन व्हिडिओ पाहिजे. रोज नवीन काहीतरी पाहिजे, नवीन पाहिजे. तरच मग बघायला इंटरेस्ट वाटतो. नाहीतर मग तेच वावरण, तेच पाणी, रोज तेच. मग त्याच्यामुळं मी काय तो रोज व्हिडिओ एका ठिकाणी बनवत नाही. आता मी आलेलं 12 बदलायला. तर मित्रांनो, तर कमेंटमध्ये नक्की कळवा की गहू कसा आला, कसा नाही, कसा दिसतो गहू. बघा, ते मी भरलेलं पाणी बरं का. त्या गावाला मी पाणी भरलं आणि आता शेवटचं पाणी आहे. आता त्याच्यामध्ये गहू येऊन जाईल. आता मित्रांनो, कांद्याची भाजी पाहिली कशी आणि किती भारी आहे. पण आपल्याकडे टायमिंग नाही एवढा घ्यायला. तर कधी घ्यायची ती भाजी, कधी जायचं वर. तर आपले पाणी कुठं जायचं. तर आपण नाही घेणार ती भाजी. आज तुम्हाला घ्यायची ती घ्यावं. या मग ये बाई, भाजी पाहिजे कांद्याची. किती भारी कांद्याची भाजी पण किती भारी. आणि पण ते कोण गेली इकडं. आपण तर काय घेणार नाही. तुम्ही काय येणार नाही इकडे घ्यायला. एकदम मस्त हिरवीगार पाते. भारी कांद्याची भाजी होईल बघ खायला. कोण घेईल. एवढा टाइम नाही भाऊ आपल्याकडे घ्यायला. काय हिरवीगार कांद्याची पाते. पण काय आता कोणी घ्यायलाच नाही. आपल्याकडे एवढा टायमिंग नाही. आपण घेतली असती. हा एवढा टायमिंग भेटत नाही मला व्हिडिओ बनवायला. आणि मी कधी कांद्याची पात घेऊ. माझा भरला बापा. आता जावं लागेल बदलायला आता. तर मित्रांनो, गेली लाईट टायमिंगच असा आहे. काय करणार. लाईटचा टायमिंग आहे 9 ते 4. माझा लाईट गेली. मग आता भरायचं उद्या परत. आणि अजून आता गावात जाऊन मग दर्शन नाही घेतलेलं सकाळी. मग दर्शन घ्यायला जावं लागेल आज. हे बा कस काय. या असं झाला गहू.
कसा आहे गहू, कसं काय झाला, कसं काय बसला गहू ह्या वर्षी? बरा मस्त बसला दिसता. मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा मंदिरात भारी सजावट केलेली दिसते आणि दरवर्षी अशी सजावट असते. तर मित्रांनो, आता शिवरात्री दर्शन झालेलं आहे महादेव मंदिरात. आता दर्शन घेतलं, मग आता सगळा कार्यक्रम ओके झाला. कसं काय वाटलं मग आज कार्यक्रम? मस्त झाला. तर मग भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.